तुम्ही रोज जेवणासोबत कच्चा कांदा खात असाल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. कच्चा कांदा हा फक्त चव वाढवणारा पदार्थ नाही, तर त्यामध्ये अनेक उपयुक्त घटक देखील असतात. कांद्यामध्ये सल्फर, क्वेरसेटिन, व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट आणि फायबर आढळते. हे घटक शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. कांद्यामधील सल्फर घटक शरीराच्या नैसर्गिक संरक्षण यंत्रणेला मदत करतात. व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवायला मदत करतं. क्वेरसेटिन हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे, जे शरीरातील हानिकारक घटकापासून संरक्षण करण्यास मदत करतं. कांद्यातील फायबर ही पचनक्रिया सुधारायला मदत करतं. पण मित्रांनो, प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसे काही तोटेही असतात. कच्चा कांदा जर जास्त खाल्ला तर ॲसिडिटी किंवा छातीमध्ये जळजळ होऊ शकते. पोटामध्ये गॅस किंवा पोट फुगण्याची समस्या निर्माण होते. काही लोकांना पोटदुखी किंवा अपचनाचा त्रास देखील होतो. तोंडाला वेगळी आणि तीव्र अशी दुर्गंधी येऊ लागते. म्हणून कच्चा कांदा खाणं चांगलं असलं तरी त्याचं अतिसेवन करणं टाळा. योग्य प्रमाणात आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून त्याचं सेवन करणं हे अधिक फायदेशीर ठरतं. लक्षात ठेवा, कोणताही पदार्थ जादुई नसतो. चांगले आरोग्य हे संतुलित आहार, व्यायाम आणि चांगल्या सवयीवर अवलंबून असतं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.